नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत जुन्या इतिहास पुस्तकातील धडा। धातूचा वापर। पाणी पिण्यासाठी आपण पितळेचा किंवा स्टेनलेस स्टीलचा प्याला वापरतो। काही लोक आंघोळीसाठी तांब्याच्या बंबात पाणी तापवतात। दाराची कडी लोखंडाची असते। सोन्या चांदीचे दागिने आपण पाहतो। तांबे, पितळ, सोने, चांदी, लोखंड, स्टेनलेस स्टील हे सगळे धातू आहेत। अश्मयुगात सुरुवातीला धातूचा वापर माहीत नव्हता, तेव्हा दगड, माती, हाडे किंवा लाकूड यांच्या वस्तू माणूस वापरत असे। माणसाला हळूहळू धातूंची ओळख झाली। धातूच्या लहान मोठ्या वस्तू तो तयार करू लागला। माणसाला प्रथम तांबे हा धातू सापडला। अवजारे तयार करण्यासाठी दगड शोधताना नदीच्या खोऱ्यातील दगडांमध्ये त्याला काही तांबूस हिरवे गोटे आढळले। ते तांबेचे होते। त्या गोट्यांवर ठोके मारले की त्याचा आकार बदलतो हे माणसाच्या लक्षात आले। ठोकून ठोकून त्या गोट्याला हवा तसा आकार देण्याची कल्पना माणसाला सुचली। पुढे त्याला हेही समजले की खूप तापवल्यावर तांबे मऊ होते, मग त्याला आकार देणे सोपे जाते। त्यांच्या वस्तू बनवता येतात। बाणाची व भाल्याची टोके, सुऱ्या, शोभेचे मणी, लाल मोठी भांडी, बांगड्या अशा तांब्याच्या वस्तू माणूस बनवू लागला। तांब्याप्रमाणेच आणखीन 2 धातू माणसाला सापडले, पण ते धातू तांब्यापेक्षा खूपच मऊ असल्यामुळे त्याची अवजारे बनवता येत नसत। हे 2 चकचकीत धातू छान दिसायचे, त्यामुळे या धातूपासून दागिने तयार करायला माणसाने सुरुवात केली। ते धातू म्हणजे सोने आणि चांदी। तांबे, सोने, चांदी या धातूप्रमाणेच कथील जस्त हे धातूही माणूस वापरू लागला। धातू आगीत टाकला की मऊ होतो हे माणसाला कळलेच होते। धातू खूप तापवले की ते वितळतात हे पुढे त्याच्या लक्षात आले। मग तो धातूचे गोटे वितळून त्याचा रस काढू लागला। हा रस साच्यात ओतून धातूच्या वस्तू तयार करणे सोपे बनले। 2 धातूचे रस एकत्र केले की नवा धातू तयार होतो। अशा धातूला मिश्र धातू म्हणतात। मूळ धातूपेक्षा तो जास्त ठणक असतो हे माणसाला अनुभवाने कळले। तांबे आणि कंचन यांचे रस एकत्र करून माणसाने मिश्र धातू बनवला। त्या धातूला ब्रास किंवा कासे असे म्हणतात। ब्रासाचा वापर माणसाने अनेक गोष्टींसाठी केला। ब्रासपासून माणूस अवजारे, हत्यारे, मूर्ती, शोभिवंत वस्तू अशा गोष्टी तयार करू लागला। ब्रासमुळे जास्त भक्कम आणि सुबक वस्तू तयार करता येऊ लागल्या। ब्रास नंतर लोखंडाचा शोध पुढे खूप वर्षांनी लागला। आज आपण लोखंडाची अनेक यंत्रे व वस्तू वापरतो। धातूचा शोध लागल्यामुळे अश्मयुग संपले आणि धातुयुग सुरू झाले। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।